दानवे साहेबांना विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे, काय म्हणाले? खरं म्हणलं तर ही घटना दुर्दैवी आहे. काल ही घटना घडायला नव्हती पाहिजे होती, ती घडली. आता यामध्ये मी आणि सतेज पाटील आम्ही दोघांनी मिळून अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्याप्रमाणे ती घटना मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची मानसिकता होती, आम्ही तयार केली आणि हा विषय मिटावा असा प्रयत्न केला. परंतु जर सत्तारूढ पक्षाने ठरवलंच असेल की आता विरोधी पक्ष नेत्यांनी निलंबित करायचा, तर त्यांना बोलायला संधी दिली असती तर हा प्रश्न मिटला असता. पण ठरवून निलंबन करण्याचा निर्णय झाला तर ते दुर्दैवाचा आहे. आपण असं म्हणतात की त्यांना बोलण्याची संधीच नाही दिली, विरोधी पक्षाने असा आरोप केलेला आहे की दानवे साहेबांना बोलण्याची संधी दिली नाही, त्यांचं मत व्यक्त करण्याची संधी दिली नाही. याच्यात काय? ते बरोबर आहे ना. आम्ही सर्वजण हेच आग्रह करत होतो की त्यांना बोलण्याची संधी द्यावी, पण त्यांना बोलण्याची संधी न दिल्यामुळे त्यांना आपलं मत मांडायला किंवा दिलगिरी व्यक्त करायची असेल तर त्यांना बोलू न दिल्यामुळे ती अडचण निर्माण झाली आणि जी कारवाई झाली ती निश्चितपणाने चुकीची. सभागृहाच्या बाहेर किंवा उपसभापतींच्या दालनात या प्रकरणावरती काही मीटिंग झाली का? त्याच्यामध्ये काय? नाही, आम्ही सतेज पाटील आम्ही दोघंही या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन आम्ही हा मार्ग काढण्यासाठी सभापतीच्या दालनामध्ये सभापतींना भेटून मार्ग काढावा म्हणून सत्तारूढ पक्ष आणि काही आम्ही प्रमुख जण बसलो होतो आणि यातून मार्ग काढावा अशा प्रकारची विनंती केली होती, पण त्यात आम्हाला यश आलं नाही. आता तुम्ही सभात्याग केलेला आहे असं म्हणतायत, पुढची रणनीती काय असेल महाविकास आघाडी? तर आम्ही सरकारच्या या निर्णयाचा निषेध करून बाहेर पडलेलो आहे. उद्या आता आम्ही ठरवू त्याच्यावर काय करायचं. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी आपल्याला मत दिलेलं आहे. विधान परिषदेमध्ये हे ज्येष्ठांचं सभागृह आहे आणि या ठिकाणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते यांना 5 दिवसासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे. काल प्रसाद लाड आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते या दोघांमध्ये मतभेद झाले होते. तुतुमेमध्ये शिवीगाळ झाल्याचा आरोप झाला होता आणि विधान परिषद उपसभापती यांनी आज त्यांना 5 दिवसासाठी निलंबित केलंय. देशोन्नतीसाठी कॅमेरामॅन मिथिल सह यास्मिन शेख, मुंबई.